संकल्प न्यूज मराठी माध्यम विश्वसनीय पत्रकारितेचं www.sankalpnews.co.in. नमस्कार. नमस्ते. आपण पाहताय संकल्प न्यूज मराठी. अब की बार कोण आमदार या आमच्या विशेष कार्यक्रमात वाई, खंडाळा, महाबळेश्वर या विधानसभा मतदारसंघाची निवडणूक सध्या सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर आपल्यासोबत आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सातारा जिल्हा युथ आघाडीचे अध्यक्ष श्री स्वप्नीलजी गायकवाड. मी स्वप्नीलजींचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आपण त्यांच्याशी गप्पांना, अनौपचारिक गप्पांना प्रारंभ करूया. माझ्या माहितीप्रमाणे आपले आजोबा, आपले वडील आणि आता आपण असे सामाजिक अभिसरणाची जी चळवळ आहे त्या चळवळीमध्ये समाजाच्या विविध छोट्या मोठ्या प्रश्नांसाठी सदैव लढ्यासाठी आणि कोणत्याही आंदोलनासाठी सज्ज असता. तर आपल्या या वारशाबद्दल आपण काय सांगता किंवा काही सांगाल? खरं तर माझे आजोबा वामनराव दिनकर गायकवाड हे आमच्या सर्वांचे प्रेरणास्थान आहेत. आमचं कुटुंब मागच्या जवळपास 40 वर्षापासून सामाजिक चळवळीमध्ये काम करते. माझे वडील हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून मागच्या जवळपास 25 वर्षापासून काम करत आहेत आणि त्यांना या चळवळीमध्ये आणण्याचं बळ माझ्या आजोबांनी त्या काळात दिलं. म्हणजे मी लहान होतो, मला आजही आठवते की आमच्या पक्षाचे नेते सन्माननीय रामदासजी आठवले साहेब यांचा जो उमेदीचा काळ होता तो काळ मी खूप जवळून बघितलेला आहे. दलित पॅन्थर चळवळी जेव्हा ते काम करत होते तो काळ मी खूप जवळनं बघितलेला आहे. आठवले साहेब जेव्हा कधी वाईला यायचे तर ते बसनी यायचे, ST बसनी यायचे आणि बसनी आल्यानंतर त्यांच्याकडं ते कपडे अतिशय सामान्य पद्धतीनं त्यांचं वावरण होतं समाजामध्ये. ती एक बॅग असायची जी अशी कापडी अशी एका बाजूला शबनम बॅग, ती बॅग अडकून ते यायचे. त्याच्यामध्ये त्यांचे काय पुस्तकं वगैरे असायचे आणि आठवले साहेब आल्यानंतर अक्षरशः त्यांना कपडे घेण्यापासून ते त्यांच्या जाण्या येण्याच्या तिकिटापर्यंतचा खर्च आमच्या आजोबा करायचे. कारण त्यांना जाणीव होती की आठवले साहेबांसारखं एक युवा नेतृत्व महाराष्ट्राला भविष्यात दिशा देणारं आहे आणि या नेतृत्वाला आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढी ताकद देण्याचं काम आपण केलं पाहिजे. आणि तदनंतर जेव्हा आठवले साहेबांना एक दिशा सापडली, एक योग्य दिशा मिळाली, तेव्हा त्या प्रवाहामध्ये माझ्या वडिलांना आणण्याचं काम आमच्या आजोबांनी केलं आणि भारतीय दलित पॅन्थर जी नंतर जाऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया झाली तो संपूर्ण प्रवास हा आमच्या घराने अतिशय जवळनं बघितलेला आहे. अगदी दलित पॅन्थर चळवळ रामदासजी आठवले जे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आज आहेत, त्यांनी ती चळवळ सुरू केली आणि एकूणच रिपब्लिकन पार्टीचं स्वरूप जे बदललं. कारण सुरुवातीपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महनीय नेतृत्वाने या पक्षाची स्थापना केली, पण त्या पक्षाला जास्त लोकाधार किंवा जनाधार मिळवून देण्याचं काम विशेषतः महाराष्ट्रामध्ये रामदासभाई आठवले यांनी केलंय हे नक्की. पण त्यांचा आज ते केंद्रीय मंत्री आहेत, शीर्षस्थ नेते आहेत, हा प्रवास सगळ्यांना ठाऊक आहे. पण हा प्रवास आमच्या दर्शकांसाठी, संकल्प न्यूज मराठीच्या एकूण सर्व प्रेक्षकांसाठी फार महत्त्वाचा आहे की ते ST बसने येत होते आणि ST बसनं कपडे सोबत असायचे. हे मलाही ऐकून थोडं आश्चर्य वाटलं. आणि मोठी माणसं उगाच मोठी होत नाहीत, त्यांचा खडतर परिश्रमाचा काळ असेल, परिस्थिती विरुद्ध 2 हात करणं असेल, या सगळ्या गोष्टींचा आम्हाला म्हणजे उलगडा या निमित्तानं, पहिल्याच प्रश्नाच्या निमित्तानं होतोय. आज जेव्हा अनेक लोक पक्ष बदलतात, विशेषतः
त्या काळात म्हणजे सकाळी कुठे आणि दुपारी कुठं असा आजचा समाज आहे आणि ती समाजाची इतकी लवचिकता झाली, राजकीय क्षेत्रात तर खूपच लवचिक क्षेत्र. अशा काळात एकाच नेत्याशी, एकाच पक्षाशी इतकी बांधिलकी असणं हेही तुमच्या कुटुंबाचं विशेष वेगळेपण दिसतं. याबद्दल मी नक्की 2 शब्द बोलू इच्छितो. की बापूंचं काम ह्या संपूर्ण जिल्ह्याबरोबर महाराष्ट्राला माहिती. जसं तुम्ही बोलला की आठवले साहेबांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांच्याकडं संबंध महाराष्ट्र जिल्हा बघत असतो. आठवले साहेबांचा सुरुवातीच्या काळापासून आजपर्यंतचा काळ आम्ही खूप जवळनं बघितला. म्हणजे अगदी संघर्षाच्या काळामध्ये आठवले साहेबांचं जे व्यक्तिमत्व होतं, तदनंतर राजकीय समीकरणं बदलत जातात. बदलत्या समीकरणाप्रमाणे काही ठिकाणी लोक त्याला स्वीकारतात, काही ठिकाणी लोक त्याला विरोध करतात. मात्र ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये सुद्धा बापूंनी कधी साहेबांची साथ सोडली नाही. पण आठवले साहेबांबद्दल, विशेष करून रिपब्लिकन पक्षाबद्दल तेच मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची की प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशोक बापूंसारखा एक नेता आठवले साहेबांबरोबर आहे आणि ही आठवले साहेबांची सगळ्यात मोठी ताकद आहे. त्याच्यामुळे पक्षाबद्दल अनेक टीका टिप्पणी, वेगवेगळे विचार समाजाच्या स्तरामधनं येत असतात. मात्र संघटना आजही मजबूत आहे, कारण त्यांच्याबरोबर संबंध महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यांमध्ये 36 अशोकराव गायकवाड आहेत, म्हणून ही ताकद आहे, असं माझं एक ऑब्झर्वेशन आहे. अर्थातच तुमच्या ऑब्झर्वेशनशी आमचे दर्शक, प्रेक्षक सहमत असतील असं मला वाटतं. त्याचं कारण असं की आजकाल जो तो उठतो, विशेषतः जे प्रादेशिक पातळीवरचे पक्ष, ते सगळे पक्ष असं म्हणतात की सत्तेत जायला आम्ही उत्सुक आहोत किंवा सत्तेत जायला प्रत्येक पक्षाला आवडतं. आजही आता इलेक्शन सुरू झालंय, विधानसभेचे बिगुल वाजलंय आणि प्रचार गतिमान होतोय दिवसांगणिक. हा प्रचार गतिमान होताना काही पक्ष म्हणतात की पुढच्या मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात आमचा पक्ष असेल. म्हणजे ह्या पार्श्वभूमीवर आठवले साहेबांनी सतत सत्ता पक्षातले बना किंवा सत्ताधारी बना असा जो काही बाबासाहेबांनी काही संदेश दिलेला होता, तो संदेश आठवले साहेबांनी प्रत्यक्षात अंमलात आणलाय असं वाटतं. आता आपण पुढच्या आपल्या स्थानिक प्रश्नाकडे येऊया की वाई विधानसभा मतदारसंघाची निवडणूक आता सध्या सुरू आहे. या निवडणुकीत आपण महायुतीचे घटक पक्ष म्हणून सहभागी आहात. पण माझ्या माहितीप्रमाणे यापूर्वीच्या बहुतेक निवडणुका, अगदी फार कशाला मागील विधानसभा निवडणुकीतही आजचे जे उमेदवार आहेत त्यांच्या विरुद्ध तुमची भूमिका होती, त्या विरुद्ध बाजूला. आता मात्र आपण त्या बाजूला आहात. तर याबद्दल, आणि दुसरं की आपले पिताश्री माननीय अशोकराव बापू गायकवाड जे पश्चिम महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आहेत, जिल्हाध्यक्ष म्हणूनही ते जबाबदारी सांभाळतात. त्यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता आणि माघारही घेतली. त्या संबंधानं आपण दर्शकांशी बोला. कसं होतं की काही प्रश्न हे पक्षीय पातळीवरती महत्त्वाचे ठरतात. म्हणजे काही प्रश्न हे कोर कमिटीच्या अनुषंगाने कोर कमिटीतल्या पदाधिकाऱ्यांनी त्याचं उत्तर देणं अपेक्षित असतं. आता पक्षाच्या भूमिकेबद्दल बोलण्याचा मला अधिकार नाही. मात्र तुम्ही मला माझी वैयक्तिक मत ह्याबद्दल विचारलं तर मी त्याच्याबद्दल थोडंसं सांगू शकतो की जसं तुम्ही आत्ता बोलला की मागच्या पंचवार्षिकला किंवा अनेक बाबतीत बघितलं तर आम्ही विरोधी ह्याच्यामध्ये होतो. तर सर्वप्रथम हा मुद्दा महत्त्वाचा आहे, जो की बापूंनीही सातत्याने प्रसारमाध्यमांसमोर मांडलेला आहे की आमची युती, पक्षाची युती ही भारतीय जनता पक्षासोबत आहे. आजच्या परिस्थितीमध्ये महायुतीमधील आम्ही एक घटक पक्ष आहोत. मात्र आम्ही जरी घटक पक्ष असलो तरी अनेक वेळा तुम्ही सातत्याने मागच्या 1-2 वर्षामध्ये लोकसभेच्या अगोदरपासून बघितलं असेल की आम्ही अनेक प्रश्नांवरती महायुतीमध्ये आमच्या हक्कांसाठी आमचा पक्ष, आमच्या पक्षातले पदाधिकारी राज्य पातळीपासून ते अगदी स्थानिक पातळीवरती भांडत आहेत. कारण आठवले साहेबांना केंद्रामध्ये केंद्रीय मंत्रिपद दिल्यानंतर
राज्यामध्ये मात्र कुणाचाही सन्मान मागच्या सरकारने ह्या 5 वर्षामध्ये केलेला नाही. तो सन्मान न झाल्यामुळं, कारण पक्ष हा महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा आहे. आज नागालँडसारख्या ठिकाणी जरी आमचे 2 आमदार निवडून आलेले असले तरी महाराष्ट्रामध्ये पक्षाचं बस्तान हे खूप मोठं आहे, ताकद खूप मोठी आहे. ही मोठी ताकद असताना अनेक नेते हे त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यांमध्ये विभागांमध्ये ताकद ठेवतात. त्यांचा सन्मान होणं गरजेचं होतं आणि तो सन्मान होत नसल्यामुळं कार्यकर्त्यांच्या मनामध्ये खदखद आहे की आपण महायुतीमध्ये आहोत का नाही आहोत. फक्त टायटल हे महायुतीचं असलं म्हणजे सगळं झालं असं होत नाही. त्या पद्धतीचा सन्मान मिळणंसुद्धा गरजेचं असतं. आज जर तुम्ही बघितलं तर महायुती ही 2014 साली महायुतीची स्थापना झाली आणि त्या काळी मला बापूंनी खासदारकीची निवडणूक मला वाटते लढली होती 2014. मला आजही तो दिवस आठवतोय की ही महायुती खऱ्या अर्थाने जर कुणी निर्माण केली असेल तर 3 लोकांना त्याचं खूप मोठं श्रेय जातं. एक स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेब, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब आणि आठवले साहेब. ह्या 3 लोकांनी हा एक प्रयोग केला आणि जो प्रयोग हा खऱ्या अर्थाने इतका मोठा यशस्वी प्रयोग झाला की त्याने आज महाराष्ट्राला बरोबर देशाला एक दिशा दिली. नरेंद्र मोदींना त्यावेळेस सर्वाधिक पाठबळ जर भारतातून कुठून मिळालं तर ते महाराष्ट्रातून मिळालं होतं आणि त्याचे खरे जनक हे 3 लोक आहेत. मग तदनंतर वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही बघताय मागच्या 2 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये काय झालं. मात्र ह्या सगळ्या प्रकरणामध्ये, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये रिपब्लिकन पक्ष जो खऱ्या अर्थाने ह्याचा हक्कदार होता तो मागे पडला. आता राहिला प्रश्न स्थानिक परिस्थितीचा जो तुम्ही आत्ता मला विचारला की बाबा तुम्ही संघर्ष करत होता आमदारांच्या विरोधात, आता तुमची भूमिका काय राहणार. तर मी पुन्हा एकदा सांगतो, पक्षाची भूमिका अशी आहे की आपण महायुतीसोबत राहिलं पाहिजे. मात्र पक्षाबरोबर पक्षामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या सुद्धा भूमिकेला महत्त्व देणं, त्यांचे विचार समजून घेणं हे गरजेचं असतं असं मला वाटतं. कारण मी कार्यकर्त्यांमधून मध्ये बसणारा, त्यांच्याबरोबर चादरीवर बसून आंदोलनं करणारा कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळं मला जी त्यांची भावना आहे ती भावना महायुतीबरोबर काम करण्याची नाही. त्याच्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये अजून 15-20 दिवस आहेत. सर्वांबरोबर बसून योग्य पद्धतीचा निर्णय घेतला जाईल आणि कशा पद्धतीने काम करायचं ते ठरेल. आता आपण ज्या बोलताना उल्लेख केला त्या प्रश्नाकडे मी येतो. वाई, खंडाळा, महाबळेश्वर या मतदारसंघात आपल्या पक्षाची अशी स्वतंत्र ताकद म्हणून किती, की आपण म्हटलात की यापूर्वी लोकसभेला आपल्या पक्षानं उमेदवार दिला त्यावेळेचा अनुभव आणि तो अनुभव जमेस धरून आज पक्षाची वोट बँक अशी जी म्हणतो ती आपण बघा. 2014 साली जेव्हा बापूंनी लोकसभेची उमेदवारी लढली तर खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ती उमेदवारी महायुतीकडून जरी होती तरी विरोधात छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट 13वे वंशज होते आणि गादीचा मान ह्या साताऱ्यामध्ये कायम राखला गेलेला आहे, राखला जातो. आणि एवढ्या खडतर परिस्थितीमध्ये सुद्धा बापूंनी या ठिकाणी उमेदवारी केली. तुम्ही जर त्यांना मिळालेली मतं बघितली तर ती जवळपास 1.25 लाखाच्या घरात मतं होती. त्यावेळेस आम्ही कमळ हे चिन्ह स्वीकारलं नव्हतं. त्यावेळेस आम्ही कमळ सोडून रिपब्लिकन पक्षाचं वेगळं चिन्ह घेतलं होतं आणि निवडणूक लढलो होतो. त्यावेळेस पाटण विधानसभा मतदारसंघातून बापूंना सर्वाधिक मतदान झालं, ते म्हणजे 22,000पेक्षा जास्त मतदान झालं. पण पाटण नंतर जर सर्वाधिक मतदान बापूंना कुठल्या विधानसभा मतदारसंघामध्ये झालं असेल तर तो वाई, खंडाळा, महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघ आहे, ज्या ठिकाणी बापूंना जवळपास 17,000 मतं मिळाली. 2014 साली जर आम्हाला ह्या विधानसभा मतदारसंघातून 17,000 मतं मिळालेली असतील तर मागच्या 10 वर्षामध्ये आम्ही खूप चांगलं काम केलेलं आहे. आम्ही समाजाच्या प्रत्येक घटकाचे प्रश्न मांडलेले आहेत. समोर कोण आहे ह्याचा कधीही विचार केलेला नाही आणि जे प्रश्न शेतकऱ्यांचे, कामगारांचे, सर्वसामान्य नागरिकांचे, वाई, खंडाळा, महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघातले अनेक अतिशय महत्त्वाच्या प्रश्नांमध्ये आम्ही हात घातलेला आहे आणि त्याला वाचा फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. अनेक प्रश्नांमध्ये आम्हाला यश आलेलं आहे. त्याच्यामुळे 2014च्या तुलनेमध्ये आज नक्कीच आमच्या मागे मोठ्या प्रमाणात मतदार आहे हे मी तुम्हाला कॉन्फिडेंटली सांगू शकतो. म्हणजे की असं की
कोणत्याही निकालावर परिणाम करू शकणार एवढं मताधिक्य असे आमच्याकडे आहे. तुमच्याकडे मताधिक्य किंवा मतांची गोळाबेरीज आपल्याजवळ आहे. चांगली गोष्ट आहे. आपण पुढच्या प्रश्नाकडे. ही झाली वाई खंडाळा महाबळेश्वर मतदारसंघाची स्थिती. जिल्ह्यामध्ये आपण जिल्हा युथ आघाडीची जबाबदारीही सांभाळता. जिल्ह्यात पक्षाची भूमिका काय असेल या मतदारसंघाबाहेरची? मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो की मी पक्षाचा एक पदाधिकारी आहे आणि पक्ष निर्णय हा राज्य पातळीवरती होतो आणि राज्य पातळीवर झालेल्या निर्णयाचं आम्हाला सर्वांना पालन करणं बंधनकारक असतं. मात्र ही वास्तविक परिस्थिती आहे की महायुतीसोबत काम करण्यासाठी जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांची इच्छा नाही आणि त्याचं कारण मी मगाशी तुम्हाला विस्तारित स्वरूपामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेलाच आहे. आणि त्या सर्व कारणांवरती आजही कोणत्याही पद्धतीची ठोस उपाययोजना महायुतीतील घटक पक्षांच्या माध्यमातून राबवली गेली नसल्यामुळे जिल्ह्यात तो जिल्ह्याला लागू होतो, महाराष्ट्राबरोबर जिल्ह्यालाही लागू होतात त्या गोष्टी. त्यामुळे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात नाराज आहेत आणि त्याचा परिणाम उद्याच्या प्रक्रियेमध्ये होण्याची शक्यता दाट आहे. आपण पुढच्या प्रश्नाकडे येतोय. आंदोलन, मोर्चे असं करता करता आपण निवडणुकीतही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी होताच, म्हणजे प्रत्यक्ष. तर जर महायुतीच्या नेत्यांनी या निवडणुकीमध्ये आपल्याला स्टेजवरून भाषणासाठी किंवा मतदारांना आवाहन करण्यासाठी निमंत्रण दिलं तर आपली भूमिका काय असेल किंवा आपण त्यात सामील होणार किंवा कसं? चांगला प्रश्न आहे. लोकसभेच्या निवडणुकीत मी माझी वैयक्तिक भूमिका म्हणतोय. मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून सांगतोय की ही माझी वैयक्तिक भूमिका आहे. पक्षाची भूमिका मांडण्याचा अधिकार मला नाही. कोर कमिटीच्या प्रोटोकॉलनुसार तो मांडण्याचा संपूर्ण अधिकार हा जिल्हा प्रमुखांना असतो आणि आत्ताच्या घडीला बापू हे जिल्हा प्रमुख आहेत. त्याच्यामुळे बापू जिल्हा प्रमुख म्हणून जो निर्णय घेतील तो कार्यकर्ते म्हणून सर्वांना खाली मान्य करावा लागेल. मात्र माझी वैयक्तिक भूमिका किंवा वैयक्तिक मत सद्य परिस्थितीमध्ये शांत बसणे, कुठल्याही व्यासपीठावर न जाणे अशा पद्धतीची आहे. पुढच्या येणाऱ्या दिवसांमध्ये काय योग्य पद्धतीचा निर्णय घेता येईल कार्यकर्त्यांना विचारात विश्वासात घेऊन त्या पद्धतीने पुढची वाटचाल राहील. मात्र या क्षणाला ज्याप्रमाणे मी लोकसभेला कुठल्याही प्रक्रियेमध्ये नव्हतो त्याचप्रमाणे विधानसभेच्याही अनुषंगाने किमान माझं वैयक्तिक मत असं आहे. कार्यकर्ते जर उद्या म्हणाले की बाबा आपल्याला हा नाही असा निर्णय घ्यायचा आहे, आपल्याला जायचं आहे या व्यासपीठावरती, तर सर्व कार्यकर्त्यांना विचारात विश्वासात घेऊन त्या पद्धतीचा निर्णय मी घेईन. आता जी भूमिका आजच्या निवडणुकीत आहे तशीच भूमिका आता लगत माझ्या माहितीप्रमाणे लोकसभेनंतर लगेच विधानसभेची निवडणूक 2-3 महिन्यात होते आणि ते झाल्यानंतर खूप काळ प्रलंबित असलेल्या नगरपालिका महापालिकांच्या निवडणुका होतील. दरम्यान जिल्हा परिषद, पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्याही निवडणुका बऱ्याच काळ पुढं ढकलण्यात आल्या. त्या अशा सगळ्याच निवडणुका आता इथून पुढच्या या 24-25 या वर्षात होतील. त्याही वेळी पक्षाची भूमिका जी असेल त्याबद्दल आपण स्पष्टीकरण केलं तर दर्शकांसाठी. पुन्हा कसं होतंय, आता तुम्ही कसं बोलला की मगाशी सुरुवातीला ज्यावेळेस इंटरव्ह्यू चालू झाला त्यावेळेस तुम्ही एक गोष्ट बोलला की सकाळी एका पक्षात आणि संध्याकाळी दुसऱ्या पक्षात, असं काहीसं कल्चर आज राजकारणामध्ये तयार झालेलं आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांनंतर म्हणजे मला वाटते 26 नोव्हेंबरला विधानसभा ही तयार करावीच लागणार आणि 26 नोव्हेंबरला नक्की विधानसभा कोण तयार करते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे. त्याच्यामुळे पुढं होऊ घातलेल्या नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती हा तर खूप लांबचा विषय आहे. मात्र मला जर तुम्ही विचारलं तर महायुतीमध्ये अद्याप मागच्या 2 वर्षामध्ये आम्हाला कुठल्याही प्रक्रियेमध्ये मान सन्मान मिळालेला नाही आहे. त्याच्यामुळे तो मान सन्मान आम्हाला ह्या विधानसभेच्या निवडणुकांनंतर मिळेलच अशी मला तर शाश्वती वाटत नाही आहे. त्याच्यामुळे उद्या होऊ घातलेल्या या सर्व निवडणुकींच्या अनुषंगाने आम्ही आमची स्वतंत्र तयारी करतोय. आता एकूण थोडा अंदाज जो
सर्वात महत्त्वाचं आहे आमच्या श्रोत्यांसाठी, दर्शक प्रेक्षकांसाठी, की एकूण ज्या आपण प्रश्नाजवळ गेलात की भविष्यात कोणाचं सरकार येईल असं सांगता येत नाही, मग थोडा तुमचा पक्ष म्हणून, पक्षाचे एक कृतीशील कार्यकर्ते म्हणून आपला अंदाज काय की पुढील नियोजनात नेमकं काय चित्र असेल किंवा वाई मतदारसंघातही काय चित्र असेल याबद्दल आपण काही सांगू शकाल? नाही, कसं आहे की प्रत्येक दिवस जसा पुढं सरकतोय तसं चित्र बदलतंय. प्रत्येक प्रक्रिया वेगळ्या वेगळ्या पद्धतीची रोज होताना दिसत आहे. अजून इथून पुढे मला वाटतं जवळपास 14 दिवस बाकी आहेत. त्याच्यातले 2 दिवस सोडले तर 12 दिवसांचा आता प्रक्रिया शिल्लक राहिलेली आहे. आणि या 12 दिवसांमध्ये अनेक घडामोडी, अनेक गोष्टी घडणार आहेत. त्याच्यामुळे त्याबद्दल आत्ता कोणत्याही प्रकारची टिप्पणी करणं मला तर योग्य वाटत नाही. मात्र एवढं दिसतंय की विद्यमान आमदारांचं मताधिक्य घटण्याची शक्यता ही वाढलेली आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं विभाजन झालेलं आहे. आणि मी माझ्या शालेय जीवनापासून बघतोय, मला वाटतं 99 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली आणि 25 वर्ष एकसंघ राहिलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 25 वर्षानंतर त्याचं विभाजन झालं, त्याचे 2 हिस्से झाले आणि त्यामुळं त्याचा परिणाम हा उद्याच्या विधानसभा निवडणुकीवर होणार. आणि नक्कीच हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सुटल्यामुळे इथंही त्या प्रकारचा हे दिसून येईल असं मला वाटतंय. मात्र जनता जनार्दन काय पद्धतीचा निर्णय घेतात, लोकांचं एकूण कशा पद्धतीचं मत आहे त्यावर पुढची प्रक्रिया अवलंबून असेल. मात्र मला जे वाटलं ते मी सांगितलं. नाही, हे झालं वाई मतदारसंघापुरतं. बाकीच्या जिल्ह्यात साधारण काय ट्रेंड असेल असं? बाकी ठिकाणी कसं आहे की नरेटिव्ह हा बऱ्यापैकी सरकारच्या विरोधात आहे. हे आपण लोकसभेच्या निवडणुकांमध्ये खूप जवळनं पाहिलेलं आहे. कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पंतप्रधान पदाचे दावेदार हे सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब होते. आणि नरेंद्र मोदी साहेब हे देशातलं खूप शक्तिशाली नेतृत्व आहे. आणि लोकसभेच्या निवडणुकांमध्ये त्यांची जी कामगिरी होती मागच्या पंचवार्षिकची तीसुद्धा चांगली होती. मात्र तसं असतानासुद्धा लोकांनी त्यांना स्वीकारलं नाही. किमान महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधली परिस्थिती आपण बघितली तर लोकांनी ते स्वीकारलं नाही. आणि ते न स्वीकारण्यामागचं कारण तुम्ही बोलल्याप्रमाणे ह्या ज्या बेडूक उड्या असतात इकडून तिकडं त्याचा मोठा फटका हा बसतो. कारण लोक त्या गोष्टीला स्वीकारत नाहीत. आणि एखादा नरेटिव्ह जेव्हा क्रिएट होतो तेव्हा तो नरेटिव्ह तुम्ही ब्रेक करू शकत नाही. कारण तो नरेटिव्ह ब्रेक करण्यासाठी तुमच्याकडे आता वेळ नाही राहिलेला आहे. आणि त्यामुळे उद्याच्या विधानसभा निवडणुकांवरती सुद्धा हा नरेटिव्ह आहे. एका बाजूनी लाडक्या बहीण योजनासारख्या योजना सरकारने राबवल्या आणि सरकारला असं वाटायला लागलं की ह्या योजना राबवल्यामुळे आता खूप चांगली परिस्थिती आपल्याला निर्माण झालेली आहे. तर तशी वास्तविक परिस्थिती नाही आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. मी पक्ष म्हणून बोलत नाही आहे, असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण एका बाजूला लाडक्या बहिणीला 1,500 रुपये दिलेले आहेत, मात्र लाडक्या दाजीच्या अंगावर कपडे राहिलेले नाही आहेत अशी परिस्थिती आत्ता निर्माण झालेली आहे. तुम्ही महागाईचा जर हे बघितला स्तर तर तो खूप जास्त प्रमाणात वाढलेला आहे आणि त्याचा इम्पॅक्ट हा उद्याच्या निवडणुकांवर नक्की राहील असं मला वाटतं. पण असं पण चर्चा आहे, राजकीय जाणकारांना असं वाटतं जो काही नरेटिव्ह या शब्दाचा आपण उल्लेख केला तो नरेटिव्ह लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत तो कमी झाला आहे, त्याची तीव्रता कमी झाली असंही काही लोकांना वाटतं. हां, हे जे तुम्ही बोलला ते महायुतीमधील सरकारमधील असणाऱ्या प्रमुख नेत्यांना तसं वाटलेलं आहे आणि त्यावरती एक डॅमेज कंट्रोल म्हणून त्यांनी वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून ते बोलायला सुरुवात केलेली आहे. मात्र
त्याचबरोबर अनेक गोष्टींची काळजीसुद्धा त्या लोकांनी घेतलेली आहे. त्याबद्दलसुद्धा मी बोलू इच्छितो. मात्र एक आहे की जो संविधान बदलणार हा जो लोकसभेमधला नरेटिव्ह होता त्याचा प्रचंड मोठा फटका महायुतीला बसलेला आहे. मात्र त्यानंतर फक्त संविधान बदलणार नाही हे बोलून चालणार नव्हतं महायुती सरकारमधील मंत्र्यांना. त्यांना त्यावरती ॲक्शन दाखवणं गरजेचं होतं. मात्र त्या प्रकारची कोणतीही ॲक्शन त्यांनी दाखवलेली नाही आहे आणि त्याच्यामुळे त्याचा परिणाम हा नक्कीच उद्याच्या प्रक्रियेवरती राहणार. मात्र त्याची काळजीसुद्धा घेतलेली गेलेली आहे असं मला दिसते. कारण वोट कट करण्याच्या अनुषंगाने मोठा प्रयत्न झालेला आहे. आता तो वोट कट म्हणजे काय तर वेगवेगळ्या छोट्या मोठ्या राजकीय पक्षांना फॉर्म भरायला सांगणं आणि त्यांच्या माध्यमातून मतांचं विभाजन करून त्याचा फायदा आपल्याला कसा होईल यासाठीचा प्रयत्न केला गेलेला आहे. मात्र तो प्रयत्न जर मतदारांच्या लक्षात आला तर त्याचा फायदा हा महायुतीला होईल की नाही हे सांगता येणार नाही. आता राज्यातील देशातील ज्येष्ठ नेते असं म्हणतात, मी अध्यक्ष पक्षाचे तुमच्या राष्ट्रीय अध्यक्ष आठवले साहेबांचंच विधान ऐकलं की लोकसभेला जो प्रकार झाला किंवा लोकसभेला महायुती बॅकफुटला गेली तसं आता विधानसभेला होणार नाही. तर त्यांच्या ते अर्थातच ज्येष्ठ आहेत, जबाबदार नेते आहेत आणि अशी अनेक मंडळी तशी अपेक्षा ठेवून आहेत, विशेषतः महायुतीची जी शुभचिंतक नेते आहेत ते सगळे. तर त्या संबंधानं तुमचं विवेचन काय असेल? मी बोललो ना, त्यांनी काळजी घेतलेली आहे. जो डॅमेज झाला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तो कंट्रोल करण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले गेले. मात्र ते प्रयत्न करत असताना जे खऱ्या अर्थाने ज्या प्रश्नांचा फटका बसलेला आहे त्याच्यावरती ज्या पद्धतीची ॲक्शन होणं गरजेचं होतं आणि त्या ॲक्शनवरती खालचा मतदार सॅटिस्फाई होणं गरजेचं होतं हे मला समाजामध्ये दिसत नाही आहे. हे माझं ऑब्झर्वेशन आहे. त्याच्यामुळे वोट कटसाठी प्रयत्न केला जाईल. छोट्या मोठ्या राजकीय संघटनांना उभं करून मतं कट केली जातील आणि ती अशा पद्धतीने केली जातील की तिथं महाविकास आघाडीला त्याचा फटका बसेल. आता त्यामध्ये जर महायुतीला यश आलं तर नक्कीच चित्र वेगळं दिसेल, पण नाही आलं ते तरीही चित्र वेगळं दिसेल. बघण्यासारखं. जवळपास मी तुम्हाला मध्येच थांबवतो, जवळपास सर्वच मतदारसंघांमध्ये समान नावाचे उमेदवार, समान काही साधर्म्य असलेले उमेदवार असे उभे करून वोट कट हा जो नवा प्रकार याच निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पुढे आणला गेला आहे. त्याला कोणताही पक्ष अपवाद नाही, कोणताही उमेदवार नाही. विरोधी उमेदवाराचा नावाचं साधर्म्य शोधून तसा उमेदवार रिंगणात उतरवणं, अगदी दिंडोरी लोकसभेमध्ये आपण पाहिलं तर भास्कर भगरेंच्या विरुद्ध एक साधा शेतकरी बापू भगरे नावाचे उमेदवार उभे केले आणि भास्कर भगरे हे शिक्षक होते म्हणून बापू भगरे यांनाही कंसात सर ही उपाधी देऊन त्यांनी फॉर्म भरला. ते निवडणुकीत उमेदवार झाले आणि आश्चर्यकारकरित्या त्यांनाही 1,00,000 मतं आसपास, त्याहून अधिक मतं त्यांना मिळाली. त्यावेळेपासून प्रत्येक विधानसभेला 2-3 महिन्याचा अवधी आहे हे लक्षात आल्यानंतर सर्वांनीच असं काही केलं की प्रत्येक मतदारसंघात की या संबंधानं जी चर्चा सुरू आहे त्याच्या बातम्या प्रसारमाध्यमातून, दूरदर्शनसारख्या प्रभावी माध्यमातून आणि वर्तमानपत्रातून होत राहिल्या. म्हणजे वोट कट हा प्रकार आता स्पर्धेच्या युगात आणि मी माझ्या समजुतीप्रमाणे वाईसारख्या मतदारसंघात यापूर्वी 7, 8, 9 पर्यंत उमेदवार असायचे. यावेळी विक्रमी अर्ज दाखल झाले, जवळपास 28 अर्ज दाखल झाले. त्यापैकी 13 उमेदवारांनी माघार घेतली आणि जवळपास 15 जण आता आपल्या मतदारसंघात आहेत. याचा परिणाम नक्की मतदार नावातलं साधर्म्य किंवा घाई गडबडीत केलेलं मतदान यामुळं आता निवडणूक ही काटेकी टक्कर बनलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षानं आणि त्यांच्या नेत्यांनी डोळ्यात तेल घालून आणि जितकी म्हणून अधिक काळजी घेता येईल तशा पद्धतीनं काळजी घेतली पाहिजे. हाच स्वप्नीलजींच्या मनोगताचा सारांश आहे
आणि त्यांना या निवडणुकीत आणि यापुढील सर्वच निवडणुकांमध्ये त्यांच्या पक्षाला उत्तरोत्तर धवल आणि वधारलेलं सुयश लाभावं अशा शुभेच्छा संकल्प न्यूज मराठीच्या वतीनं मी देतो आणि आपल्या मुलाखतीला पूर्णविराम देऊया. आपण इथं आलात त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.